थांबा हो गाईज, काय तुम्हाला एवढी घाई असते? जराशी माझी रील तर बघून जात जा. फक्त स्क्रोल करत राहता. माझी तुमच्याकडे डिमांडच काय असते? जस्ट माझी रील बघा, आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. मी तुम्हाला प्रॉपर्टी तर काही मागतच नाही. देवा देवा, जर मी तुम्हाला प्रॉपर्टी मागितली तर तुम्ही तर माझी रील्स बघाल सुद्धा नाही. रील्सला काय मलाच नाही बघाल गजानना. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मापलांचं मेकओव्हर. मापूल तर तुम्हाला माहीतच असतात, जे आपण लक्ष्मीपूजनमध्ये यूज करत असतो. ते 5च हवे असतात आणि आपण ते त्याच्यामध्ये लाया बताशे ठेवतो किंवा कोणी त्यामध्ये धान्य ठेवतात. तर आमच्याकडे तर लाया बताशे ठेवतात. तुमच्याकडे काय ठेवतात हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगाल हां, विसरू नका. आय नो तुम्ही सगळं विसरून जातात आणि मला कमेंट करायचं, लाईक करायचं सुद्धा विसरतात. म्हणूनच माझ्याकडे एवढे तुमचे कमेंट्स आणि लाईक नाही. काही लोक तर जाणून नाही देत, मला हे सुद्धा माहिती आहे. पण जाऊ द्या, आता काय करणार आहे. सो आपण आपल्या मेकओव्हरकडे लक्ष देऊ. आपल्या मापलांच्या. तर सॉरी गाईज, मी हा लेट पोस्ट करत आहे बिकॉज तुम्हाला तर माहिती आहे की दिवाळीमध्ये किती कामं असतात. आणि दिवाळी झाल्यानंतर मग आम्ही लगेच मामाकडे गेलो होतो आणि तिकडे पण खूप मजा आली होती. तर आपल्याला काय पाहिजे ना, मापलांचं मेकओव्हर करायसाठी आपल्याला कलर्स पाहिजे. कोणते? मी ते 3 कलरचा यूज केलेला आहे, रेड, येलो आणि व्हाईट. आणि हाफ मोती पाहिजे, जे अर्धे असतात ते वाले मोती. आय डोंट नो त्याला नक्की काय म्हणतात. तर पण जसा चंद्र असतो अर्धा, म्हणजे कधी बस तसंच ते मोती असतात. तर आपल्याला ते मोती घ्यायचे आहे. आणि नंतर मग मिरर घ्यायचे आहे, डायमंड शेपवाले मिरर घ्यायचे. आणि त्याची साईज जास्त मोठी पण नाही, जास्त लहान पण नाही, अशी मीडियम ठेवायची. मी इथे घेतली. अजून काय घेतलं? सो आपल्याला काय करायचं आहे, आपले जे मापूल आहे त्यांना आधी रेड कलर देऊन द्यायचा. आता रेड कलर तर तुम्हाला माहीतच आहे किती छान दिसतो. आणि जसं मी तुम्हाला लास्ट रीलमध्ये सांगितलं होतं की रेड कलर आपल्या इकडे खूप वापरतात, तो खूप शुभ मानला जातो आपल्या याच्यात, पूजेमध्ये, इकडे तिकडे. तर रेड कलर एक छान लुक देतो, म्हणून मी ते रेड कलर यूज केलेला आहे. तुमच्याकडे नसेल रेड कलर तर तुम्ही दुसरा पण कलर यूज करू शकता. म्हणजे असं गरजेचं नसतं की जे व्हिडिओमध्ये बघतो आपल्याला तेच मिळालं पाहिजे. म्हणून मी एक्सपिरियन्स घेतला या गोष्टीचा आणि मला खूप जास्त म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, म्हणजे सांगेल, पण आधी आपल्याला काय करायचं आहे ना ते बघून घ्या. तर इथे आपल्याला सर्वात आधी लेस घ्यायची आहे, म्हणजे कलर केल्यानंतर लेस घ्यायची आहे. मी तुम्हाला ते सांगायचं विसरली होती. तर लेस अशी मापूलला गोल लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक मापूलला आपल्याला ते लेस लावून घ्यायची आहे, गोल गोल. आणि त्यानंतर मग आपल्याला मिरर्स लावायचे आहे, डायमंड शेपवाले. सपोज जर तुमच्याकडे डायमंड शेपवाले मिरर नसली तर तुम्ही सर्कल यूज करा किंवा अजून दुसरं कोणते यूज करू शकता, कोणत्या पण शेपचे. आणि जर सपोज तुमच्याकडे मिररच नसले तर तुम्ही मनी यूज करू शकता. ऑब्व्हियसली आपल्याकडे जे नसलं ते कशालाच यूज करायचं नाही. म्हणजे जर ते आपण आणू शकलो तर ठीक आहे, पण जे नसलं ते नसल्याच्या गममध्ये कशालाच आपला वेळ पण वाया घालवायचा आणि मूड पण ऑफ करायचा. त्यापेक्षा जे आहे त्याच्यापासून दुसरं काही चांगलं क्रिएट करायचं ना. सेम माझ्यासारखे तर तुम्ही बनवू शकत नाही, म्हणजे बनवू शकता. आय नो तुमच्यात पण तितकं टॅलेंट आहे, तुम्ही माझ्यापेक्षा पण चांगलं बनवू शकता. बट आपल्याकडे ते नाही आहे, तर कशालाच विनाकारण आपला वेळ आणि आपलं जे माइंड आहे ते कशालाच डिस्टर्ब करायचं. मी म्हणतो आपण काय करायचं, डिरेक्ट मस्त घ्यायचं आणि जे आहे आपल्याकडे ते. आता जर तुमच्याकडे फक्त मोती असणार तर तुम्ही मग मोतीच यूज करा. काहीच हे नाही, आपल्याला उलट छान लुक देईल, आणखीन छान लुक देईल. तुम्ही आणखीन तुमची क्रिएटिव्हिटी टाका त्यामध्ये. म्हणजे आपण जे बघतो त्याच्यापेक्षा आपल्याला काय चांगलं करता येईल ते बघा. आता हे जास्त मोटिवेशनल होत आहे का आय डोंट नो, पण माझा भाऊ म्हणतो की तू खूप बोर करतं, म्हणजे थोडंसं तर हसत जा. पण गाईज मी तुम्हाला कायच हसवू, आय डोंट नो. मी स्वतः इथे हसत राहते, पण मी हसवू नाही शकत. म्हणजे हसवू पण शकते, पण असं अमोरासमोर असलं की मग
असं माझ्यासाठी चांगलं होते ना, म्हणजे मी तुम्हाला ॲक्टिंग करून पण हसवू शकते, बोलून पण हसवू शकते आणि कसं मला तुमच्याबद्दल माहिती पण असते ना, मग मी काही बोलू मग चिडवून पण हसवू शकते. बट यार मी कायच बोलू याच्यावर. जर मी बोलली तर मग दुसऱ्याला राग येणार, याला बोलली तर त्याला राग येणार. मला असंच वाटते खरंच. म्हणजे जर मी गमती-गमतीतही काही बोलून देतो ना, तर लोकांना खरंच राग येते. पण मी फक्त गंमतमध्ये बोलते. मी कधीच सीरियस नसते. हे कधीच कोणालाच माहीत नाही, कोणालाच समजत नाही. बट सोडा, आपण आपल्या इकडे फोकस करू. आय थिंक मोटिवेशन इज मच बेटर दॅन हसवणे. आता तुम्ही समजून घ्या. आपली इंग्लिश बी इतकी चांगली नाही आहे. पण आपण चांगले आहोत. जो आपल्यासाठी चांगला राहतो त्याच्यासाठी. सो सो आय विल ट्राय. नेक्स्ट रीलपासनं मी नक्की ट्राय करेल की मी थोडंसं तुम्हाला हसवू पण शकेल. पण मला ना खरंच समजत नाही. मला वेळ कमी मिळतो. जितक्या मिनिटचा व्हिडिओ बनवायचा असतो तर तितक्याच मिनिटचा तो व्हिडिओ बनतो आणि मग मी त्याच्यामध्ये मी काय काय बोलू, काय काय नाही, मला हे खरंच कळत नाही. तुम्ही मला सांगू शकता थोडंसं काहीतरी तुमचा एक्सपिरियन्स वगैरेबद्दल, तर तुम्ही मला नक्की सांगाल. मी खरंच तुमचं ऐकायला तयार आहे. असं नका समजाल की मी तुमचं कधी ऐकणार नाही म्हणून. मी तुमचं खरंच ऐकणार आणि मला नक्की खरं सांगाल की माझे व्लॉग्स तुम्हाला चांगले वाटतात की नाही वाटतात. जर चांगले वाटत असेल तर खूप छान, नसेल वाटत तरी छान. म्हणजे मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणार. हो की नाही बरं? बरं असू द्या. इथे आपले ना असे मापूल बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की हे कसे वाटतात. तर आय होप तुम्हाला सर्वांना खूप आवडले असणार आणि सॉरी की मी लेट पोस्ट करत आहे. खूप जास्तच लेट झालं हे मला पण कळलं. म्हणजे मला पण असं आता जाऊ द्या. आता मला काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार. जर तुम्हाला कळलं तर ते पण कमेंटमध्ये सांगून द्यायचं की तुम्हाला काय कळलं म्हणून. ओके. तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आजसाठी बाय बाय. नक्की कमेंट कराल आणि कमेंट केले नाही ना तर तुम्ही लक्षात ठेवाल. बाय बाय गाईज.